दुपारच्या 100 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना। मुंबईतील रंगशारदा इथं मनसेच्या मेळाव्याचं उद्या 11:30 वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यावेळी मेळाव्याला मार्गदर्शन करतील। उद्या सकाळी 9:30 ते 11:30 यानंतर होणाऱ्या मेळाव्यात मुंबईतील सगळे पुरुष आणि महिला पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील सगळ्या विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे। शिवसेना भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते हंसराज अहिर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासभर चर्चा केली। चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला, त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय परिस्थितीवर यावेळी अहिर आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा झाली। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। गिरे तोभी टांग ऊपर म्हणत राम शिंदेंनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली। पराभव स्वीकारण्याऐवजी दोषारोपांचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पालिका निवडणुकीकरता वंचित आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये घोषणा होणार आहे। यामुळे दोन्ही पक्ष पालिका निवडणुकीत एकत्र लढणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बैठकीला गैरहजर झाल्यानं सचिन अहिर यांनी अल्टिमेटम दिलेला आहे। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस युतीत आल्यास ठीक, नाहीतर यादी जाहीर करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे रशीद मामू यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे। निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे मनसेनं आग्रह केलेला आहे। शिवडी विक्रोळी भांडूपमधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी असल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे। तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्यामध्ये धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। पुण्यामध्ये गुंड बंडू आंदेकर अर्ज भरण्याकरता आला होता, परंतु अर्ज अर्धवट असल्यानं अर्ज दाखल झाला नाही। आज बंडू आंदेकर पुन्हा अर्ज दाखल करेल। सोमवारी बंडू आंदेकर पुन्हा अर्ज दाखल करेल अशी शक्यता आहे। बारामतीतल्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचं उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। कार्यक्रमस्थळी रोहित पवार, अजित पवार, अदानी एकाच कारमधून दाखल झालेले बघायला मिळाले। कल्याणमध्ये आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। जागा वाटपानंतर स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचं ढिसाळ नियोजन बघायला मिळालं। महापालिका निवडणुकीमध्ये 4 महिन्यांपूर्वी निधन झालेल्या शिक्षकाची केंद्र क्रमांक 48 करता मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुणे पालिका निवडणुकीमध्ये आता वंचित बहुजन आघाडीची एंट्री झालेली आहे। वंचित बहुजन आघाडी पुणे पालिकेच्या सगळ्या 165 जागा लढवणार आहे। दीपक आबा पांढऱ्या पायाचे असल्याचं शहाजीबापू पाटलांनी म्हटलंय। ते जिथं जातील तिथं पराभव होत असल्याचं म्हणत शहाजीबापू पाटलांनी टोला लगावला। उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारानं सादर करावयाच्या विविध शपथपत्र आणि घोषणापत्रांबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे उमेदवारी अर्जासोबत शौचालय वापर प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक आहे। उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी हे प्रमाणपत्र अथवा स्वयं प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवारी अर्ज अवैध ठरवला जाणार आहे। भाषेवरून मारहाण केल्यास जशास तसं उत्तर देणार असल्याचं वक्तव्य निलेशचंद्र जैन मुनींनी केलेलं आहे। भाषेच्या नावावर जर मारवाडी किंवा अमराठी बांधवाला हात लावला तर ते सहन केलं जाणार नाही असं ते म्हणाले।
जैन मंदिर सुरक्षित आहे, मग हिंदू मंदिर सुरक्षित का नाही असा सवाल करत निलेश चंद्र महाराज यांनी भाजपचं हिंदुत्व ढोंगी असल्याचा आरोप केलेला आहे. लोटे एमआयडीसीमध्ये घातक केमिकल्सवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. प्रदूषण होणार नाही याची उद्योगमंत्री सामंतांनी जबाबदारी घेण्याची मागणी केलेली आहे. तर लोटे एमआयडीसीशी मुशे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात हल्लेखोरांच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. काळोखे यांची हत्या राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. मुंबई उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सर्वसामान्यांच्या सुकर आणि सुरक्षित प्रवासाकरता मध्य आणि पश्चिम रेल्वेने राष्ट्रीय योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे. नव्या मेगा टर्मिनसच्या बांधणीसह विद्यमान टर्मिनसमध्ये फलाट विस्तार आणि नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नव्या 749 लोकल फेऱ्या आणि 133 नव्या मेल एक्सप्रेस सेवेत येणार आहेत. MMRDAकडून मुंबईमध्ये राबवण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासह ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. राज्य सरकारनं या प्रकल्पांकरता MMRDAला 803 कोटींचा निधी दिला आहे. हा निधी मिळाल्यानं या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामाकरता घेतलेल्या ब्लॉकचा फटका प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून 235 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. शनिवार ते सोमवार या 3 दिवसांमध्ये एकूण 629 लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. राजस्थानसह झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ही कडाक्याची थंडी बघायला मिळते. राजस्थानच्या करौलीमध्ये 3.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. पुण्यामधून 12 एनसीसी कॅडेट्स सहाय्यक मोहिमेवर निघालेले आहेत. हे एनसीसी कॅडेट्स 26 जानेवारीला होणाऱ्या दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सायकल रॅलीत सहभागी होणार आहेत. यावेळी धुळ्यामध्ये एनसीसी विभागाच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. सांगलीमध्ये एका पोलिसांनी कृष्णा नदीत बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्यामुळे पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या उत्पादनामध्ये 60 ते 70% घट झाली आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेला आहे. तातडीनं पंचनामा करून मदत देण्याची मागणी केली जाते. हिंगोलीच्या बासंबा शिवारात रोही आणि हरिण या वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होतीये. परिसरात शेतकरी रजनीश ढाले यांच्या 2 एकर शेतातील तूर पिकाची प्राण्यांकडून होणाऱ्या सततच्या नासाडीमुळे मोठं नुकसान होत आहे. देहू परिसरामध्ये मोकाट भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आबालवृद्ध नागरिक भयभीत झालेले आहेत. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्याचा पारा 9.2 अंशांवर गेला आहे. विदर्भात सर्वात थंड जिल्हा म्हणून गोंदियाची नोंद घेतली गेलेली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये किमान तापमान 8 अंशांवर गेलं होतं. वसईच्या पाचू बंदर इथं जेटीच्या ठिकाणी ठेवलेल्या बोटीला आग लागली. मोठ्या प्रमाणात बोटीचं नुकसान झालं. ही आग अज्ञात तरुणांनी लावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जेटीवर अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या तरुणांनी आग लावल्याचा आरोप केला जातोय. पैठण इथल्या जायकवाडी, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणांवर सोलार वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याकरता महामंडळानं प्रकल्प सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली आहे. बीडच्या अंबिल वडगावामध्ये खंडोबा यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा पार पडल्या. मराठवाड्यातील नामांकित मल्लांनी या कुस्ती स्पर्धेत भाग घेतला. यावेळी कुस्तीचे सामने पाहण्याकरता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोणावळ्यातील कार्ला आई एकविरेच्या देवस्थानाभोवती निर्माण झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या वादानं राज्याचं लक्ष वेधून घेतलं.
देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला होता। या आरोपांमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष दीपक फुलावळे यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला। देवीचे दागिने, रोकड आणि ट्रस्टच्या मालमत्तेचा खाजगी वापर केल्याचे दावे करण्यात आले होते। हे आरोप एकविरा देवी देवस्थान ट्रस्टने फेटाळून लावले आहेत। नवीन वर्षाच्या स्वागताकरता पर्यटकांनी लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये गर्दी केली। लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट, राजमाची पॉइंट, कार्ला भाजे लेणी तर खंडाळ्यातील ड्यूक्स नोज, अमृतांचन पॉइंट या ठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। लोणावळ्यामध्ये काही हुल्लडबाज पर्यटक पर्यटनाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताना दिसतात। अशा हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्याकरता लोणावळा पोलिसांनी कडक उपाययोजना राबवल्या आहेत। पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या सगळ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते आहे। नवीन वर्षाच्या स्वागताकरता पर्यटकांनी लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये गर्दी केली। लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट, राजमाची पॉइंट, कार्ला भाजे लेणी तर खंडाळ्यातील ड्यूक्स नोज, अमृतांचन पॉइंट या ठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अहिल्यानगर नाक्यावर वाहतूक ठप्प झाली होती। 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रुई गावाजवळच्या शिवारातील विहिरीत बिबट्या पडला होता। या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। रानडुकराला पकडण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला। नाताळच्या सुट्टीनिमित्त रायगड किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये आलेल्या बाल शिवाजी आणि बाल जिजाईनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। एक महत्त्वाची बातमी बघूया। कृष्णराज महाडिक यांची महापालिकेच्या निवडणुकीतून माघार बघायला मिळतेय। मोठी बातमी समोर येतेय। मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाहीये, असं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलेलं आहे। कृष्णराज महाडिक यांनी हा खुलासा केलाय। मोठी बातमी आहे। भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे। पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात। त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर मी करतो आहे। मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाहीये, असं कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केलेलं आहे। महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे। अशा वेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, असं ते म्हणाले। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक सांगता येईल? मोठी बातमी आहे। कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे ते आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता। मात्र ही निवडणूक आहे ते महायुती एकत्रितरित्या कोल्हापूरमध्ये लढणार आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा अनेक ठिकाणी हे ती व्यक्त केली गेली होती। कृष्णराज महाडिक हा राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातला आहे आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळावी म्हणून स्वतः कृष्णराज महाडिक यांनी या उमेदवारीतून किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेतून आहे ते माघार घेतलेले आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी ही आपण माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। यापुढे सुद्धा सामाजिक सेवेमध्ये आपण नेहमीच कार्यरत राहणार आहे। कोल्हापूरच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत असणार आहे असं सुद्धा या प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे ते म्हटलेलं आहे। खरं तर विधानसभा निवडणूक सुद्धा आहे ती कृष्णराज महाडिक लढण्यासाठी इच्छुक होता। त्यावेळी सुद्धा त्यानं आपल्या नावाची चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आहे ती निवडणुकीतून माघार घेतली होती आणि त्यानंतर ही दुसऱ्यांदा आहे ती निवडणुकीतून कृष्णराजनं माघार घेतलेली आहे। पक्षाच्या निर्णयाचा आदर राखून आपण ही माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कृष्णराजची पुढची रणनीती काय असणार आहे, राजकारणातलं पुढचं ध्येय काय असणार आहे ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। जळगाव शहरातील जलाराम नगर जवळच्या शांतीनगर भागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरातील किचनमध्ये आग लागली। या आगीत घरात ठेवलेलं 90,000 रुपये रोख, फ्रीज, टीव्ही, सीपीयू, प्रिंटर आदी अंथरूण, कपडे तसंच किचनमधील साहित्य जळून खाक झालं। बीडच्या केज तालुक्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। विधवा महिलेला भाजीपाला घेऊन जा असं सांगून शेतात बोलावून घेतलं आणि एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पैठण इथल्या जायकवाडी, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणांवर सोलार वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। याकरता महामंडळाने प्रकल्प सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। 23 वर्षाच्या गर्भवती विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केली। पतीने फसवणूक करून दुसरं लग्न केल्याचं आणि 7 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आयुष्याचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गोंदियामध्ये शेतकऱ्यांकडून धान खरेदी सुरू आहे। यावर्षी आदिवासी विकास महामंडळाचे तब्बल 41 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले। या केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते। यावर्षी धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाली असली तरी खरेदी प्रक्रिया वेगाने सुरू आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये 81% पेरणी पूर्ण झालेली आहे। शेतकऱ्यांचा मका, हरभरा याकडे जास्त कल दिसून येतो आहे। थंडीमुळे रब्बी पिकांना लाभ होऊन उत्पादन वाढीची आशा शेतकऱ्यांना आहे। धाराशिव परंडा तालुक्यातील आंबी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून मारहाण केल्याचा आरोप जेजला इथल्या विठ्ठल सुरवसे या तरुणाने केलेला आहे। आंबी पोलीस स्टेशन समोरच 29 तारखेला गळफास घेत आत्महत्या करण्याचा इशारा या तरुणाने दिला आहे। जुन्नरच्या नारायणगावमध्ये 2 बिबट्यांचा वावर दिसून आला। नारायणगाव इथल्या पाटखैरे मळा इथं बिबट्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बुलढाण्यातील जळगाव जामोद आगारातून तालुक्यातील कुरणगाव इथं विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये 12 विद्यार्थिनी जखमी झालेल्या आहेत। त्यांना उपचाराकरता जळगाव जामोद या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलेला आहे। दिल्लीच्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावलेली आहे। अनेक परिसरातील AQI 450च्या पलीकडे गेलेले आहे। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या हत्येनंतर वातावरण तापलंय। हत्येच्या निषेधार्थ लंडनच्या बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर निदर्शनं करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयामध्ये सोमवारी अरावली प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं अरावली प्रकरणाची स्वतःहून दखल घेतलेली आहे। उन्नाव अत्याचार प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सीबीआयने कुलदीप सेंगरच्या जामिनाचा विरोध केलेला आहे। मध्य प्रदेशच्या रेवामध्ये एका अनियंत्रित कारनं धुमाकूळ घातला। नवख्या कार चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबला आणि त्यानंतर या कारनं अनेक वाहनांना धडक दिली। उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये भरधाव कारचं नियंत्रण सुटलं। कार उलटली। परिसरातील नागरिकांनी कारमधील लोकांचा जीव वाचवला। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये भरधाव कारनं आणि ट्रकनं एकमेकांना धडक दिली। घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी जखमी प्रवाशांचा जीव वाचवला। लॅटिन अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये एक भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये बस खड्ड्यात कोसळली आहे। 15 जणांचा मृत्यू झालाय। उत्तराखंडमधील अल्मोडा इथल्या जंगलाला लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाहीये। त्यामुळे नागरिकांनी वन विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केलेला आहे। उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एका बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याचा जीव वाचलेला आहे। 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप करता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईच्या आयुष म्हात्रेचीच भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे। धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीचीही संघात निवड करण्यात आलेली आहे। झिम्बाब्वे आणि नामिबियात होणाऱ्या या स्पर्धेतील पहिली लढत 15 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे।